यांच्या जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून सांगा। आज गर्जा जय जयकार, उद्या जय जय गर्जयकार। भगवा आमचा छत्रपती, शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती, राजा कव छत्रपती राजा शिव छत्रपती। ताई सौ केदारीताई, जिल्हा सचिव आणि जिल्हा उपाध्यक्ष या सर्वांच्या समक्ष सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं कुरु देवी नित्य सरस्वती भगवती भारती पूर्णांग बिंबने या ठिकाणी आपल्या जीवनात सदैव प्रज्वलित राहू हीच प्रार्थना करूया। रिवाज आहे जुना, रिवाज आहे दिवा पाहुणे, हे रिवाज आहे जुना, रिवाज आहे जुना। जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू, प्रत्यक्षं तत्वमसि तमेव केवलम ब्रह्मासि तम साक्षात औ पश्चात औ पुरस्तात औ उत्तरात औ दक्षिणात औ दीप प्रज्वलन झालेला आहे। म्हणजे साहेब सर्व शहापूर मधली टीम, विकी म्हणजे सर्व उपतालुका अध्यक्ष त्यांचे सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो। पण सर्वात मोठं मी अभिनंदन करतो की ह्या ग्रामीण भागामध्ये आम्ही त्या दिवशी गेलो होतो, 1 वर्ष लाईट नव्हती, असे जिल्हा परिषद शाळा आहेत या शहापूर तालुक्यात, आणि या 10 नृत्यांमधले 5 नृत्य हे आदिवासी वाडीमधले, म्हणजे त्यांना त्या दिवशी आम्ही गेल्यानंतर ढोल पण तेच सर वाजवत होते, आमचं स्वागत पण तेच करत होते, आणि त्या मुलांना टाळ्या वाजवायला पण तेच सांगत होते, आणि शिकवण पण तेच होते। अशा परिस्थितीमध्ये हे जे शिक्षक पूर्णपणे शिकवतात त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन म्हणून एकदा टाळ्या वाजवूया आपण। आणि बोलण्याचं तात्पर्य असं आहे की कार्यक्रम आम्ही कुठे मेन बाजारपेठेत पण घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण ग्रामीण भागामधनं जी मुलं येतात त्यांचे पालक सुद्धा आले पाहिजेत तिथे। ही शाश्वती सर आपण घेत असाल तर आम्ही हा कार्यक्रम पुढच्या वर्षी रस्त्यावर आणि मेन बाजारपेठेमध्ये घेऊन येऊ, आणि त्यासाठी काही लागलं तरी मी 15 दिवस शहापूरला येऊन थांबेल। आज शब्द देतो तुम्हाला की एवढी सुंदर कला, एवढ्या ग्रामीण भागामधली लवचिक ही मुलं, आणि एवढी कला आणि दमत नाही, एक काळा 20-25 मिनिटं हो सर। आणि खरोखर हे जर शहरामध्ये सादरीकरण केला तर लोक डोक्यावर घेऊन नाचतील। आपल्या इथे साधा युट्यूब लाईव्ह पण ठेवलेला नाही आपण, विजयजी बेरे साहेब, पुढच्या वर्षी तेवढी तरी व्यवस्था करावी। आणि खरोखर तुमच्या सर्व शिक्षक गुरुजनांचे मी खूप खूप अभिनंदन करतो, आयोजक शहापूर तालुक्याचे अभिनंदन करतो। हा कार्यक्रम कुठेतरी तुम्ही तालुक्याच्या वतीने भरवताय, ते कुठेतरी आपण पुढच्या वर्षी बाजारपेठेत घेऊ आणि त्यांना ती कला सादर करण्यासाठी प्रयत्न करू। एवढे म्हणून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी विद्यार्थ्यांबरोबर या सगळ्या शिक्षकांचा आभार मानतो की एवढ्या म्हणजे कोरिओग्राफर नाही, कॉस्मेटिक नाही आणि काय नाही, हे सगळं आपल्या गावठी पद्धतीमध्ये केलेलं असते, म्हणजे गावात जे उपलब्ध आहे त्याच्यातून हे बनवलेलं असते। मी सगळे डान्स बघितले, त्याच्यामध्ये हे मी बघितलं की टोपली असो की ती भात, या प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक बारीक गोष्टी आहेत का ज्या यांच्याकडून आपण शिकल्या पाहिजेत। मी पहिले आता मध्ये एक आमच्याकडून बिडवी साहेब मगाशी बोलून गेले का आम्ही एक शाळेवर गेलो होतो, ते एक वर्षापासून लाईट नव्हती, त्याच्यात काही शिक्षक नाराज पण झाले, त्यांना लाईट बिल भरायला लागलं आमच्यामुळं। पण आमचा उद्देश तसा नव्हता की शिक्षकांनी लाईट बिल भरावा, आम्ही ऍक्च्युअली त्या ग्रामपंचायती भरावं याच्यासाठी ते प्रयत्न करत होतो। त्याच्यामध्ये शिक्षकांना असं काही शिक्षकांनी मला फोन करून सांगितलं की तुमच्यामुळे आमचं लाईट बिल भरलं गेलं, आणि काही शिक्षक नाराज झाले, तरी तुमचे ते मित्र असतील त्यांना सांगून द्या तुम्ही का मनसेचा उद्देश असा काही नसतो। मनसेचा उद्देश हा फक्त विद्यार्थ्यांना त्या गोष्टी भेटल्या पाहिजेत। आणि आपल्या तालुक्याच्या बाबतीत जर म्हणायचं बोललं ना तर स्कॉलरशिप असो, मंथन असो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला तालुका हा ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल आहे। आणि याच्या मागे फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांची मेहनत आहे। विद्यार्थ्यांना कसं घडवायला हवं हे जिल्हा परिषद शाळाचे जे शिक्षक आहेत शहापूर तालुक्यातले त्यांच्याकडून शिकावं। आणि आता ते त्यांनी जसे ते शिक्षणात जसे हुशार आहेत त्याचप्रमाणे कलेमध्ये पण सर्व मुलं हुशार आहेत, तर सर्वांचा मी आभार मानतो। आणि आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार। आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे कुठलाही म्हणजे आदिवासी छोट्या छोट्या पाड्यातून आलेत
पण ते जेव्हा डान्स करत होते तेव्हा ते शिक्षक पण त्यांच्या जोडीला म्हणजे त्यांचा पण मी पोरांबरोबर शिक्षकांना पण बघत होतो, ते पण त्याच्यात तल्लीन झाले होते. पण प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं माझ्या पोराचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे, म्हणजे माझा मुलगा जसा मोठा झाला पाहिजे तसे माझे शाळेचे विद्यार्थीही मोठे झाले पाहिजे, ही त्यांच्याकडे आपुलकी होती. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. स्वागतम् स्वागतम् स्वागतम्
कुठलं जिल्हा परिषद शाळा वेल्लोर. आणि त्याच्याबद्दल त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. अतिशय सुंदर. चित्र त्यांच्याला असणारी अशी नामताडा शाळा, तिथले शिक्षक वाघ सर आहेत, त्यांना विनंती आहे शाळेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या सण आलाय गो, नारळी पुनवचा मनी आनंद, फुलांची